कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. खरं तर हा व्हिडिओ दिवाळीच्या अगोदरचा आहे, जेव्हा की मी मूग डाळ बर्फी बनवली होती. बरेच लोकांनी बघितला असेल, शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, पण बरेच लोक शॉर्ट वगैरे पाहत नाही. सो त्यांच्यासाठी म्हटलं चला लाँग व्हिडिओमध्ये कसं डिटेल रेसिपी मिळून जाते आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करता येते. म्हणून आज लाँग व्हिडिओ अपलोड करायला घेतला. म्हणजे व्हिडिओला जरा उशीरच झाला, पण असो म्हटलं चला तुमच्यासोबत आत्ता तरी शेअर करून द्यावं की कसं मी बनवली होती ही मूग डाळ बर्फी. तर सगळ्यात अगोदर आहे ना, 1 वाटी मूग डाळ घेतली होती आणि आपल्याला एकच वाटी शेवटपर्यंत मोजणीसाठी ठेवायचं आहे. म्हणजे मेजरमेंटसाठी आपल्याला 1 वाटी किंवा एक जो आपला भांडं असेल तेच घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी मूग डाळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. म्हणजेच 2 ते 3 वेळेस तुम्ही त्याला छान पाण्यामध्ये धुवून घ्या आणि चाळणीने किंवा कोणत्या तरी एका याच्याने त्याचं सगळं पाणी जे आहे ते पूर्ण गाळून टाका. इथं सगळं पाणी, संपूर्ण पाणी जे होतं ना, तर ते मस्त पूर्ण काढून घेतलं. आणि आपली जी डाळ आहे ना, तर ती थोडीशी आपल्याला कोरडीच पाहिजे, त्याच्यात काही जास्त पाणी वगैरे नको आहे. तर इथं मी कढई घेतली, त्यात साजूक तूप घेतलं 1 चम्मच साधारण. तर तुम्ही नॉनस्टिकची पण पॅन वापरू शकता आणि तुमच्याकडे जे भांडं असेल त्यात तुम्ही बनवा. खरंच खूप छान राहते, काही एवढं चिपकत वगैरे नाही ती खाली. तर तूप वगैरे गरम झालं की आपली जी डाळ आहे ना स्वच्छ धुतलेली, तर ती सर्व डाळ आपल्याला कढईमध्ये टाकून छान भाजून घ्यायची आहे. आता प्रत्येकाला माहिती आहे की भाजताना आपल्याला तिला ब्राऊन होऊ द्यायची असते, कारण त्याचे पाणी असतं ना, कारण आपण तिला धुतलेली असते पाण्याने, तर ते थोडं मॉइश्चर त्याच्यात राहतं. सो ते पूर्ण निघायला पाहिजे, म्हणून आपण त्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि डाळ छान भाजली गेली हे कसं ओळखायचं? जेव्हा आपली डाळ आहे ना थोडी लालसर रंगावर येते, म्हणजे अशी ब्राऊन होते आणि थोडी ती ना अशी कडक पण दिसायला सुरुवात होते, म्हणजेच अशी मोकळी मोकळी आणि ब्राऊन होते, तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि अंदाजाने सांगितलं तर 10 ते 15 मिनटं आपल्याला तिला सतत भाजावी लागते, ते पण लो फ्लेमवरती. कारण गॅस जर आपण जास्त वाढवला ना, तर ती अशी पुरेपूर भाजली जात नाही आतपर्यंत. खरपूस अशी भाजायची आहे तिला, तेव्हाच ती बर्फी जी आहे ना, तर ती दाणेदार बनते आणि छान खायला पण आहे ना खूप मस्त लागते. तोंडात टाकता विरघळते, एवढी छान ही बर्फी तयार होते. जास्त काही नाही, फक्त 2 गोष्टी लागतात हिला बनवायला. आणि खरंच हिला तुम्ही 15 दिवस किंवा महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता, कारण ही साधारण 15 दिवस ते महिनाभर आरामात जाते. पण कसं होतं, एवढे दिवस आपणच ठेवणार नाही, कारण मुलं असले घरात आणि तिला पाहूनच आहे ना लगेच खाऊन तिला संपवावशी असं वाटते, एवढी ती छान लागते खायला. खरंच मी हिला आहे ना बनवतानाच मी जे फॅन झाले होते, मीला सेकंड टाईम बनवलं, मला एवढी आवडली ती. आणि त्यानंतर पहा तुम्ही ब्राऊन झाली होती, मी तिला छान ताटामध्ये थंड करायला ठेवलं. काढून घेतली ती डाळ सगळी. आपल्याला त्याला थंड करायचं आहे, कारण आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची ती डाळ, त्यामुळे तिला थोडी गार होऊ द्यायची आहे छान मोठ्या भांड्यामध्ये. तर तोपर्यंत आपल्याला इकडे ना एका पातेलीमध्ये मी 1 वाटी साखर, ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने साखरचं पण माप घ्यायचं आहे. सो ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून मस्त छान असं हे जी चासणी ती बनवायला ठेवली. बारीक गॅसवरती चासणी जोपर्यंत होते आहे आपली, तर तोपर्यंत इकडे आपण हे डाळ जी आहे ना, तर ती छान वाटून घेऊ, मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेऊ. आणि जेवढी होईल ना तेवढी तिला बारीक करायची आहे, कारण तिचे जे रव्यासारखे कण असतं ना, तर ते राहूनच, असे रव्यासारखे डाळ राहूनच जाते ती किती पण बारीक केली तरी, पण आपल्याला तिला पूर्ण फाईन करायची आहे. तर चासणी करायला ठेवली, तर चासणीला आपल्याला फक्त 1 तारची चासणी होईपर्यंत ते उकडून घ्यायचं आहे, जास्त नाही. त्यापेक्षा आपल्याला घट्ट पाक नको आहे, फक्त साधारण 1 तारची चासणी होईल एवढा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा असतो. तर इथं पाक झालेलाच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मिक्सरच्या भांड्याला डाळ छान बारीक करून घेतली मी. तुम्ही विलायची पावडर देखील घालू शकता, माझ्याकडे विलायची पावडर नव्हतं, म्हणून नंतर आहे ना मी वेलदोडे घातले. आणि मला विसर पडला ते व्हिडिओच्या नादात, म्हणून नंतर घालून परत तिला बारीक केलं मिक्सरच्या भांड्याला. चला त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपली, कढई छान गरम करून घ्यायची आहे, बारीकच ठेवायची आहे. आणि त्यात आहे ना 3 चम्मच साजूक तूप घालायचं आहे. तूप छान मेल्ट होऊ द्यायचं. तुम्ही इथे ना तुपाचा अंदाज कमी जास्त करू शकता, पण जर जास्त घेतलं ना, तर तूप जर जास्त असलं ना, तर आपलं जे डाळचं मिश्रण आहे ना, तर ते छान भाजलं जातं. सो तुम्ही कमीत कमी 3 चम्मच तरी तूप घ्या.
सो त्यानंतर ना छान त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे, सगळ्या पिठाला डाळीच्या तुपामध्ये एकजीव करून मस्त त्याला कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. आणि इथं आपल्याला भाजताना एक लक्ष ठेवायचं आहे, जो हात आहे ना आपला तो अजिबात थांबू द्यायचा आणि कंटिन्यू हात चालवत राहायचा आहे. त्याच्याने होतं काय माहिती का, जर आपण 5 ते 2 मिनटं पण असं थांबलं ना तर ते खालून जो भाग असतो तो करपून जातो आणि ती खायला एवढी बरोबर लागत नाही. सो इथं लक्ष ठेवायचं, थोडा हात चालू द्यायचा. आणि ज्यावेळेस ना तूप थोडंसं निघायला लागतं, म्हणजे साईडला तूप दिसायला लागतं आणि जे आपलं डाळीचं मिश्रण आहे, म्हणजे जे पावडर आहे डाळीचं, तर ते हलकं हलकं दिसतं आपल्याला. हे इथं पाहू शकता तुम्ही कसं हलकं हलकं झालं आहे ना. तर कमीत कमी याला पण हे 10 ते 15 मिनटं आहे ना असं सतत चालवावं लागतं हात. सो त्यानंतर ते हलकं होतं आणि त्याचा कलर पूर्णपणे चेंज होतो. जेव्हा कलर चेंज होतो ना त्यानंतर आपल्याला लगेचच त्यात जी चासणी आहे ना ती घालायची आहे. तर तुम्ही पाहू शकता चाशणी पण थोडी नॉर्मल गरम होतीच, ती पूर्ण गार झालेली नव्हती. आणि जे आपलं डाळीचं मूग डाळीचं जे मिक्सचर आहे ना तर ते थोडं गरम असताना जेव्हा आपण चासणी घालतो ना तर तेव्हा असं डबल त्याचा म्हणजे डबल ते चालून येतं, फुलतं ते छान पद्धतीने फुलतं चासणी घालतानाच. तर तुम्ही पाहू शकता इथं किती छान पद्धतीने हे फुललेलं आहे. तर इथं ते पातळ दिसेल आपल्याला सुरुवातीला, पण इथं घाबरायची गरज नाही, कारण त्याला कमीत कमी 2-3 मिनटं असंच ढवळत राहिलं ना तर ते ऑटोमॅटिक म्हणजे त्याचं आहे ना ते घट्ट व्हायला सुरुवात होते. कारण जो पाक असतो ना तर तो संपूर्ण त्या याच्यात मिक्स होऊन जातो, डाळीच्या मिश्रणामध्ये एकजीव होऊन जातं सगळं. त्याच्यामुळे पहा तुम्ही हलकं व्हायला सुरुवात होते. असं झालं की लगेच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे, कारण थंड झाल्यावरती ना हे जे सगळं मिश्रण आहे ना तर ते अगदी कडक होऊन जातं. सो त्याच्यामुळे आपल्याला अगोदरच हे सेट करायला ठेवायचं आहे. जर तुम्ही ह्या स्टेपमध्ये उशीर केला ना तर मग थोडं प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही ते हेल्प पण घेऊ शकता कोणाची. जर तुम्ही एकटे असाल तर तुम्ही असंच टाकून घेऊ शकता. जर तुम्हाला हेल्प हवी असेल तर तुम्ही हेल्प पण घेऊ शकता. कोणताही डबा घ्या, स्टीलचं भांडं घ्या किंवा कोणतंही काहीतरी भांडं घ्या, बर्फी वगैरेचं मोड घ्या. सो त्यामध्ये छान तूप लावून घ्या आधी अगोदर, किंवा बटर पेपर घाला. मी तर तूप लावलं होतं डब्याला आणि त्यात सगळं मिश्रण ओतलं. तर तुम्ही हेल्प घेऊ शकता इथं कोणाची पण. आणि छान हे सेट होऊन जाते. याला कमीत कमी 5 ते 10 मिनटं लागतात सेट व्हायला, कारण ना त्यात साखर असल्यामुळे साखर लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि बर्फी जी आपली असते ना ती पटक्यात सेट होऊन जाते. सो तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स, पिस्ता, बदाम, अक्रोड किंवा काही जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथं बदामाचे काप घेतले होते, बारीक कापलेले, ते बदामाचे काप घातले. आणि इथं जरा मला आहे ना 5 मिनटं उशीर झाला. सो इथं सेट होऊन गेली होती बर्फी आपली तोपर्यंत. आणि जेव्हा आपण गरम गरम मिश्रण असतं ना त्यावेळेसच जर ड्रायफ्रूट्स घातले ना तर ते छान चिपकून जातात त्याला. तर चला, बर्फी तयार झाली होती आणि आता हिला आहे ना कमीत कमी 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवते सेट व्हायला. कारण फ्रीजमध्ये ठेवली ना तर ते म्हणजे अजून लवकर आणि छान सेट होऊन जाते. तुम्ही असंच वरती पण ठेवू शकता, बट मी जरा छान पद्धतीने तिला सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं. त्यानंतर पाहू शकता 10 मिनटानंतर आपला डब्बा काढल्यानंतर किती छान ही बर्फी सेट झालेली होती. कोणी म्हणेन काहीला की ही मूग डाळपासून बनलेली आहे, ते पण 1 वाटीपासून, आणि ते पण 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी साखरपासून, आणि एवढी सारी बनून तयार होते. आणि खरंच थिकनेस पहा तुम्ही, जाड ही आणि खूप मोठे मोठे पीस पण पडलेले असतात त्याचे. कारण जेव्हा सुरुवातीला आपण बनवतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की एवढंसं आहे, पण ते फुलून खूप मोठं होऊन जातं. त्यामुळे सुरुवातीला प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घेऊ शकता. त्याचे छान पीस कापून घ्यायचे आहेत, कारण सेट होती ती म्हणून पटक्यात निघून गेली. आपण तूप लावलेलं होतं भांड्याला. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तिला कट करा तुम्ही छोटे मोठे पीसेसमध्ये, आणि कट केल्यानंतर तुम्ही तिला सर्व करू शकता आणि असंच खाऊ शकता. आणि आरामात 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर स्टोअर करू शकता. एवढी छान लागते आणि अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताना विरघळते. एवढी छान ही बर्फी तयार होऊन मिळते आपल्याला. सो मी याला भरपूर वेळेस ट्राय केले आहे आणि खरंच मला आहे ना पर्सनली खरंच खूप आवडली ही. पाहू शकता तुम्ही, खरंच खूप छान लागत होती. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला, शेअर करायला आणि कॉमेंट करायला अजिबातच विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपण भेटूया पुन्हा. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.